मोहोळ शहरात छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा अज्ञात व्यक्तीने बसवल्याने तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे। प्रशासनाची परवानगी न घेता हा पुतळा बसवल्याने मोहोळ शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। नॅशनल हायवेच्या रिकाम्या जागेत पुतळा बसवल्याने प्रशासनाकडून काढण्यासाठी प्रयत्न केले जात असताना छत्रपती संभाजीराजे प्रेमींकडून त्याला विरोध केला जात आहे। आज मोहोळ शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला। तो गनिमिकाम्याने उभा करण्यात आला, तरी पण प्रशासनाने याची दखल घेऊन त्या पुतळ्याला परवानगीच द्यायची आहे। हा पुतळा आता इथून पुढे कुठे कधीही हलवण्यात येणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि ज्या शंभू महाराजांनी आपल्या महाराष्ट्र घडवण्यासाठी 40 दिवस मरण यातना सहन केल्या, त्या शंभू महाराजांचा पुतळा आज मोहोळ शहरामध्ये उभा केल्यामुळे शिवभक्तांनी आणि शंभू भक्तांना अतिशय आनंद होत आहे। त्याची दखल प्रशासनाने घेऊन हा स्टॅच्यू या ठिकाणीच ठेवण्याची भूमिका प्रशासनाने ठेवली पाहिजे। अन्यथा मोहोळ शहरामध्ये मोहोळ शहरामध्येच नव्हे तर मोहोळ तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवभक्त आणि शंभू भक्त जे काय पुढं आंदोलन वगैरे काही शहर बंद करण्याची सुद्धा शिवभक्त तुम्हाला ग्वाही देतात। नॅशनल हायवेच्या जागेवर मध्यरात्री छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा शिवप्रेमिकांनी अज्ञात शिवप्रेमिकांनी बसवल्याने मोहोळ शहरामध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे। शिवप्रेमिकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमत आहे। प्रशासन शिवप्रेमीची बैठक ही घेत आहे। या बैठकीमध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे की हा पुतळा हटवला जाणार की पुन्हा या ठिकाणी प्रस्थापित होणार याकडे शिवप्रेमिकांचं लक्ष राहिले आहे। ही जागा जी आहे ही जागा नॅशनल हायवेची जागा आहे आणि शिवप्रेमी मोठ्या उत्साहानं या ठिकाणी दाखल होत आहे। ही दैनिक एकमत मोहोळ तालुका रजनीश कसबे। Thanks for watching Ekmat Digital.